आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीत सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ। दिल्लीत सीएनजीचे दर 80 रुपये प्रति किलोवर। पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त। पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 409 रुपये 78 पैशांवर। पाकिस्तानमध्ये हायस्पीड डिझेलचा दर प्रति लिटर 409 रुपये। भारतात 2 दिवसांआधीच पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। वाशिममध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेत हाणामारी। नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद। एकमेकांना डिझेलच्या कॅननं मारहाण केल्याचा प्रकार। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील सीएनजीचा तुटवडा। पहाटेपासूनच सीएनजी मिळावं यासाठी सीएनजी गॅस स्टेशन बाहेर वाहनधारकांच्या रांगा। ऐन पर्यटन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटक हैराण। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीपाच्या तोंडावरच रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ। खतांच्या गोणीमागे 150 ते 250 रुपयांची वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत। घर आणि शेतीविषयक शर्तभंग प्रकरणांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्यात थांबणार। महसूल मंत्र्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना। 10 लाखांपर्यंतची प्रकरणं जिल्हास्तरावरच निकाली काढण्याची जबाबदारी। राज्यात शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीचे पैसे मिळेना। 96 साखर कारखान्यांनी जवळपास 1303 कोटी रुपये थकवले। 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक। साखर कारखान्यांचं दुर्लक्ष। भोंदूबाबा मनोहर भोसलेसह इतर चौघांना न्यायालयीन कोठडी। करमाळ्यात दाखल गुन्ह्यातील 2 दिवसांची पोलीस कोठडी संपली। किडनी स्टोन बरा करून देतो म्हणत भक्ताला 41,000चा गंडा। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेना आणि वंचितचं आंदोलन। कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे लोकांना त्रास होत असल्यानं आंदोलन। 8 दिवसापासून धुराचा त्रास होत असल्याची तक्रार। कचरा डेपोच्या गेटला कुलूप लावत आंदोलन। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। कोकणात आज आणि उद्या पावसाची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी। मुंबई ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज। मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक। हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी दरम्यान दुरुस्तीची कामं। ट्रान्स हार्बरवरील लोकल सेवा सकाळी 10 ते दुपारी 3:20 पर्यंत रद्द। कसारा इगतपुरी मार्गावर 6 दिवसांचा विशेष ब्लॉक। सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा बंद राहणार। 17 ते 22 मे दरम्यान प्रवाशांना पर्यायी प्रवासाचं आवाहन। कोकण रेल्वे मार्गावर 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। पनवेल ते सावंतवाडी आणि मडगाव मार्गावर वाढीव फेऱ्या। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। मध्य रेल्वेनं राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत गेल्या एप्रिल महिन्यात विक्रमी कारवाई। या कालावधीत 4,96,000 फुकटे प्रवासी पकडण्यात आले। 40,85,00,000चा दंड वसूल। पावसाळ्यात 24 वेळा समुद्र खवळणार आणि जुलैमध्ये सर्वाधिक 4.89 मीटर उंच लाटा उसळणार। मुंबई पालिका प्रशासनाचा इशारा। मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन। कर्जतमध्ये वृक्षतोडी विरोधात एकदिवसीय धरणं आंदोलन। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन। टोरेंट प्रकल्प तसंच 11 धरणं बांधण्याच्या कामाला विरोध। लाखो झाडांना न्याय देण्यासाठी सर्वजण एकत्र या, सयाजी शिंदे यांचं आवाहन। म्हाडाकडून मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर। या सोडतीसाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत 77,840 अर्ज प्राप्त। त्यापैकी 54,694 जणांकडून अनामत रकमेसह अर्ज सादर। आता पाहणार टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। मोदींच्या आवाहनाला पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून हरताळ। फडणवीसांच्या पुणे दौऱ्यादरम्यान भाजपचं शक्ती प्रदर्शन। पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी। ऑनलाईन स्वगणनेला राज्यात अल्प प्रतिसाद। केवळ 11 लाख कुटुंबांची नोंदणी पूर्ण। पुणे अव्वल। आजपासून घरोघरी जनगणना मोहीम। पुण्यातील शिरूरमध्ये पोलीस आणि आरोपींमध्ये थरारक पाठलाग आणि गोळीबार। वाघाळे पिंपरी दुमाला परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन। फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची मोठी नाकाबंदी।
पुण्यात वडिलांनी मुलावर ऍसिड फेकल्याचा प्रकार. मुलगा खर्च करण्यासाठी पैसे देत नसल्यानं ऍसिड फेकलं. पुण्याच्या कोथरूड परिसरातील केळीवाडी भागातील घटना. तुषार कदम असं जखमी झालेल्या मुलाचं नाव. पुण्याच्या ओतूरमधील लॉजमध्ये महिलेचा संशयास्पद स्थितीतला मृतदेह आढळला. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांचा तपास सुरू. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं गूढ उलगडणार.